राम हरे हरे। श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा महारानी की जय। जय राधा माधव कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन ब्रज जनरंजन। यशोदानंदन ब्रज जनरंजन। यमुना तीर वनचारी। यमुना तीर वनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन ब्रज जनरंजन। यमुना तीर वनचारी। जय जगन्नाथ जगन्नाथ बलदेव जय सुभद्रा। प्रभुपाद 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 जय प्रभुपाद। श्री हरिनाम संकीर्तन की जय। श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा महारानी की जय। श्री श्री गौर निताई की जय। श्रील प्रभुपाद की जय। समवेत गौर भक्त वृंद की जय। निताई गौर प्रेमानंदे हरि 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 बोल। ओम नमो ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयाम्बुधिरये। नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया
भगवते उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकीम् कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपः कुमाराय गोविंदाय नमो नमः। हरे कृष्ण। या ठिकाणी श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी उघडल्यानंतर जो श्लोक दिसला तोच आपण आज चर्चा करू। भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय 4 आणि श्लोक संख्या आहे 41। योग संन्यस्त कर्माणं ज्ञान संन्यस्य संशयम् आत्मवन्तं न कर्माणि कर्म योग युक्त भक्ती संन्यस्त ज्याने त्याग केला आहे कर्माणं कर्मफळ ज्ञान ज्ञानाद्वारे सच्चिन्न कापून संशयन संशय आत्मवंतम आत्मस्थित न नाही कर्माणि कर्म निबद्धन्ति बद्ध करणारा धनंजय हे ऐश्वर्य विजयी अर्जुना। अनुवाद आणि तात्पर्य श्रील प्रभुपादांच्या द्वारे श्रील प्रभुपाद की जय। अनुवाद। आपल्या कर्मफळाचा त्याग करून जो भक्ती योगयुक्त कर्म करतो आणि दिव्य ज्ञानाद्वारे ज्याचे संशय नष्ट झाले आहेत तोच वास्तविकपणे आत्मस्थित आहे। याप्रमाणे हे धनंजया तो कर्मबंधनाने बद्ध होत नाही। तात्पर्य। साक्षात भगवंतांनी जशी आहे तशी प्रदान केलेल्या भगवद्गीतेतील उपदेशांचे जो पालन करतो तो दिव्य ज्ञानाच्या कृपेमुळे सर्व प्रकारच्या संशयातून मुक्त होतो। कृष्ण भावना भावित असलेल्या भगवंतांचा अंश या नात्याने तो पूर्वीच आत्मज्ञानामध्ये स्थित झालेला असतो आणि म्हणून तो निस्संदेह कर्मबंधनातून सर्वथा मुक्त असतो। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। सर्वांचा आजच्या या रविवार उपहार्य कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत आहे। रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस आणि इंग्लिशमध्ये त्याला हॉलिडे म्हणतात, हॉलिडे। पण हॉलिडे सुट्टी घेऊन आराम करण्यासाठी किंवा झोपण्यासाठी नाही। होलीडे या शब्दाचा जर शब्दशः अर्थ जर आपण पाहिला, होली म्हणजे पवित्र आणि डे म्हणजे दिवस, पवित्र दिवस आहे। पवित्र दिवस यासाठी की आपण सत्संगात आहोत म्हणून, पवित्र दिवस यासाठी की आपण भगवंतांच्या सानिध्यात आहोत म्हणून। तर श्रील प्रभुपाद उपदेशामृतच्या 4थ्या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद लिहितात की ददाती प्रतिगृह्णाति गुह्यम आख्यति पृच्छति भुंकते भोजायते चैवं षड्विधम प्रीति लक्षणम। ददाती प्रतिगृह्णाति, आपण भक्तांना उपहार देतो, उपहार त्यांच्याकडून स्वीकार करतो, त्यांना गुह्य गोष्टी आपण विचारतो आणि गुह्य ज्ञान आपण ऐकतो। आपण भक्तांना प्रसाद देतो आणि भक्तांकडून प्रसाद स्वीकार करतो।
त्या मुलाला माताजी घेऊन बसा, आपण घेऊन बसा, नाही तर बाहेर कट्ट्यावर बसा. आपण सत्संगात आल्यानंतर थोडंसं आपल्या मुलांना वगैरे शांतीनं ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि सत्संगामध्ये त्यांना बसवून ऐकवण्यासाठी सुद्धा ही मोठी जबाबदारी आहे. जर ते ऐकत नसतील तर आपण त्यांना ऐकण्यासाठी प्रवृत्त करणं आवश्यक आहे. ऐकत नाही म्हणून असंच जर सोडून दिलं तर ते कधीच ऐकणार नाही. आई वडिलांची फक्त जबाबदारी मुलांना सुशिक्षित बनवणं नाही, तर त्याबरोबर सुसंस्कृत बनवणं देखील आहे. जर त्यांना आपण संस्कार व्यवस्थित नाही दिले तर आपण त्यांच्याकडून कोणतीही परतफेड कधीच अपेक्षा करू शकत नाही. एखादं मूल जर थोडं खेळण्यासाठी थोडा वेळ रडत असेल, पण जर त्याला संस्कार दिले नाही तर जीवनभर रडणार, हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. जीवनभर रडणार. खेळणी नाही दिली तर अर्धा तास 1 तास रडेल, पण संस्कार नाही दिले तर जीवनभर रडणार. आणि दुर्भाग्य, आपल्याच सनातन संस्कृतीचे लोक, आपलेच बांधव आपल्या साधू संतांना, भक्तांना, भगवद्गीतेला, भागवतला व्यवस्थित स्वीकार करत नाहीत. हे आपलं दुर्भाग्य. प्रत्येक ख्रिश्चन दर रविवारी चर्चला जातो, फ्रायडेला चर्चला जातो प्रेयरला, बायबल वाचतो, त्याला इंग्लिश येते किंवा कोणत्याही भाषेमध्ये. प्रत्येक मुसलमान दररोज नमाज पढतो, मस्जिदला जातो, नमाज दररोज पढतो. पण आपल्या हिंदू संस्कृतीतील तथाकथित आपण म्हणतो, पण आपल्याला ना संस्कृत येते, ना कधी आपण भगवद्गीता वाचतो, ना कधी आपण महाभारत ऐकले. आणि आपल्याला वाटतं आपला धर्म आपलं रक्षण कसं करणार. मग धर्मो रक्षती रक्षितः. जर आपण धर्माचं रक्षण केलं तर धर्म आपली रक्षण करेल. तर श्रील प्रभुपाद उपदेशामृतचा जो 4था श्लोक आहे, ज्यामध्ये भक्तीचे किंवा प्रेमाचे, भक्तीपेक्षा प्रेमाचे 6 आदान प्रदान सांगत आहेत. ददाती प्रतिगृह्णाती. भक्तांना उपहार देणं, भक्तांकडून उपहार स्वीकार करणं, भक्तांना गुह्य गोष्टी किंवा गुह्य प्रश्न विचारणं आणि भक्तांकडून ऐकणं, भक्तांना भोजन प्रसाद देणं आणि भक्तांकडून प्रसाद स्वीकार करणं. तर याच्या तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद या रविवारच्या कार्यक्रमविषयी लिहितात. हा कार्यक्रम आपण चालू केला, श्रील प्रभुपादांनी स्वतः हा कार्यक्रम चालू केला. रविवार उपहार्य कार्यक्रम, संडे लव फीस्ट. तर प्रभुपाद तिथं लिहितात, मी हा का कार्यक्रम चालू केला. जसं भौतिक जगामध्ये कोणतंही टेंडर जर पास करायचं असेल, तिथं मेजवानी आयोजित केली जाते आणि सगळेजण येतात, बसतात, मीटिंग होते, बोलतात, मग मीटिंग झाल्यानंतर भोजन वगैरे करून जातात. तर त्याच पद्धतीनं आपण आठवडाभर वेगवेगळ्या कार्यामध्ये, वेगवेगळ्या आपल्या दैनंदिन जबाबदाऱ्यांमध्ये आपण व्यस्त असतो. आणि म्हणून रविवारचा दिवस प्रभुपादांनी याच कारणासाठी ठेवलेला आहे की भक्तांचं प्रेमाचं आदान प्रदान वाढेल. कशा पद्धतीनं? आपण एकत्रित आल्यानंतर एक दुसऱ्याला उपहार, तसं आपण गिफ्ट तर देत नाही, पण प्रभुपाद देतात सगळ्यात मोठा जो उपहार आहे तो आहे भगवंतांचं नाव. आपण एक दुसऱ्याला भगवंतांचं नाव देतो कीर्तनाद्वारे, मग कथेद्वारे आपले आध्यात्मिक प्रश्न किंवा आध्यात्मिक जिज्ञासा आपण ऐकतो, प्रश्न विचारतो आणि सर्वजण एकत्रित बसून आपण प्रसाद घेतो. कारण का दररोज आपण भक्तांना बोलू शकत नाही किंवा भक्त दररोज जाऊ पण शकत नाहीत प्रसादला. जर दररोज बोललं तर काय होईल. मला आठवते सुरुवातीच्या काळात ज्यावेळी या ठिकाणी परमपूज्य परमगती महाराज होते, तर परमगती महाराज सुरुवातीच्या काळात एवढी व्यवस्था वगैरे नव्हती, किचन वगैरे कुकिंग करणारे, तर दररोज दुपारी एका भक्तांच्या घरी प्रसादला जायचे सुरुवातीच्या काळात. आठवतंय का? गणेश नगर त्या बीड हायवेवरून आल्यानंतर अजिंक्य सिटीमध्ये जेव्हा महाराज होते तेव्हा, आणि किती भक्तांच्या घरी जाऊन दररोज दुपारचा प्रसाद नवीन नवीन भक्तांच्या घरी फिक्स असायचा. दररोज दुपारचा प्रसाद कुणाच्या तरी घरी, कारण का तशी व्यवस्थाच नव्हती. आणि भिक्षांदेही चालायचं दररोज भिक्षा मागून. तर तशी पद्धती आपण तर दररोज तर करू शकत नाही. कधी कधी कार्यक्रमानुसार किंवा सत्संगामध्ये घरी कोणताही जर कार्यक्रम असेल त्यावेळी आपण भक्तांना प्रसादसाठी बोलवतो.
पण रविवारचा कार्यक्रम विशेष करून प्रभुपादांनी आपल्या दीक्षित भक्तांसाठी आणि जे हरे कृष्ण संस्थेमध्ये नियमित येणार आहेत त्यांच्यासाठी हा प्रारंभ केला कार्यक्रम. पण आपल्या भक्तांना कळते हा कार्यक्रम नवीन लोकांसाठी आहे, आमच्यासाठी नाही आहे. पण रविवारचा कार्यक्रम प्रभुपादांनी भक्तांमध्ये प्रीती, याच्यात भक्तीचं नाही आहे, प्रेमाची 6 लक्षणं किंवा प्रेम कशा पद्धतीनं वाढेल त्याबद्दल प्रभुपादांनी हा कार्यक्रम चालू केला. तर आपलं सौभाग्य आहे की श्री प्रभुपादांच्या कृपेमुळे संपूर्ण जगात कोणतंही असं मंदिर नाही आहे ज्या ठिकाणी रविवारचा कार्यक्रम होत नाही. आणि अशा ठिकाणी अमेरिका, युरोप सारख्या ठिकाणी मी स्वतः पाहिलंय की रविवारीच भक्त भेटतात. मी गेल्या आषाढीच्या अगोदर देखील एप्रिल मे मध्ये युरोप अमेरिकेमध्ये होतो. त्याच्या अगोदरही 2-3 वेळा होतो. ते सर्व सांगतात, प्रभूजी तुम्ही सोमवार ते शुक्रवार आम्हाला कृपा करून काही सांगू नका. सोमवार ते शुक्रवार तुम्ही ऑनलाईन मीटिंग करा, तुम्ही आराम करा, तुम्हाला कुठं जायचं आहे दर्शनला जा, मंदिरात जा. आम्ही फक्त शनिवार आणि रविवार उपस्थित असतो तुमच्यासोबत. जी काही सेवा असेल, सत्संग असतील. आणि तिथे एक पद्धती आहे, RVSP म्हणजे कोण कोण कार्यक्रमला येणार ते ठरवून आम्हाला सांगा. अचानक नाही. जेव्हा कार्यक्रमचं इन्व्हिटेशन पाठवलं जातं त्याच्यावर एक लिंक पाठवली जाते, तुम्ही कोण कोण येणार. मी, माझी बायको, माझा मुलगा, माझी मुलगी, 4 आमचे 2, आमचे 3. मग ते फायनल झाल्यानंतर त्यानुसार मग प्रसाद सुद्धा बनवला जातो. कारण का उरल्यावर देणार कोणाला. आपण भारतीय फार ऐश्वर्यशाली आणि सौभाग्य संपन्न आहोत की या ठिकाणी खाण्यापिण्यासाठी कामासाठी लोक भरपूर आहेत. कितीही मोठा करोडपती असला तरी त्याला घर सफाईसाठी किंवा घर कामासाठी कोणी भेटत नाही. स्वतः सगळं करायचं. आपले सगळे भक्त दर शनिवार रविवारी मंदिरात जाऊन आल्यानंतर किंवा जाण्या अगोदर गार्डन साफ करणं, घरच्या समोरची झाडी वाढलेले ते करणं, घर सफाई करणं स्वतःच करावं लागतं. आणि अशी पद्धती आता रस्त्यावरती मगाशी काही माताजी रांगोळी वगैरे घालत होत्या, सफाई करत होत्या, तिथं कुणीही येत नाही. प्रत्येकाच्या दरवाजामध्ये असलेला कचरा स्वतः उचलणं, झाडं झुडपं गवत वाढलेलं स्वतः काढणं. आणि क्वचित जर कुणी तुमच्या दरवाजात पडला त्या झाडीमुळे किंवा गवतामुळे पाय घसरून तुमच्यावर कोर्टात केस. आपलं वाटतं अमेरिका किती छान आहे, काही नाही आहे, दुरून डोंगर साजरं दिसत, काही नाही आहे. मी जेव्हा पहिल्यांदा गेलं तर लोकांना भक्तांना बघायसाठी आतुर झालेलं, कधी लोक दिसतील, लोकच दिसत नाहीत. रस्त्यावर कोणी लोक नाही, गल्ली रिकाम्या, रस्ते रिकामे, कोणी नाही, सगळे व्यस्त आपापल्या कार्यक्रमामध्ये, कुणाजवळ वेळ नाही. आणि अशा ठिकाणी प्रभुपादांनी जाऊन हा रविवारचा कार्यक्रम चालू केला. आणि प्रत्येक मंदिरात भारतातच असो, भारतामध्ये प्रत्येक मंदिरात वेळ वेगळी आहे सोयीनुसार. काही ठिकाणी सकाळी 8 ते 11 आहे, काही ठिकाणी 12 ते 2:30 आहे, काही ठिकाणी संध्याकाळी 6 ते 8 आहे किंवा 6 ते 9 आहे. पण प्रभुपादांच्या कृपेमुळे प्रत्येक मंदिरात हा रविवारचा कार्यक्रम आहे, ज्यामुळे आपण प्रेमाचं प्रतीक किंवा प्रीती लक्षण आपले वाढतील. आताच काही भक्त विचारतात, प्रभूजी प्रेम कसं वाढेल. हे प्रेम वाढण्यासाठीच हा प्रभुपादांनी रविवारचा कार्यक्रम चालू केलेला आहे, ज्यामध्ये सगळे भक्त आपण येतो, एकत्रित कुकिंग करतो, भक्तांना सर्विंग करतो, प्रसाद वाटतो, सगळेजण बसून कथा कीर्तन ऐकतो. आणि जेव्हा या गोष्टीमध्ये हळूहळू वाढ होईल, ऑटोमॅटिक बाकीचे सगळे मग आपल्या अडचणी मग सेकंडरी होऊन जातील. तर हा महिना, जसं प्रभूजींनी सूचना दिली, हा महिना जो आहे हा मार्गशीर्ष महिना. आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्येच भगवंतांनी अर्जुनाला भगवद्गीतेचा उपदेश दिला. आणि याच महिन्यामध्ये भगवंतांनी गीता सांगितली एकादशीच्या दिवशी. आणि म्हणून त्या एकादशीचं नाव झालं मोक्षदा, मोक्ष प्रदान करणारी एकादशी. का? कारण याच दिवशी भगवंतांनी अर्जुनाला निमित्त बनवून आपल्याला गीता दिली. आता अर्जुनाला गीतेच्या उपदेशाची आवश्यकता नव्हती. अर्जुन तर एक निमित्त बनवला अर्जुनाला. आता बघा, काही वर्षापूर्वी, आपण जर विसरला नसेल, एक महासंकट आपल्यावरती होतं.
2019 काय होतं 19 मध्ये? कोविड-19. एक छोट्याशा विषाणूला संपूर्ण जग बंद पडलं, एक छोट्याशा विषाणूमुळे. आपण बाहेर पडतो घरातून, अगदी जवळचा पाहुणा जरी आला तरी तो बाहेरूनच थांबून सुरक्षित अंतर ठेवा, 2 गज की दूरी, दुरूनच बोला, जवळ येऊ नका. कित्येक लोकांनी आपल्या सख्या मुलाला मुलीला घरात घेतलं नाही भीतीपोटी. एक छोटासा विषाणू. तर काही 23 अक्षौहिणी सेना जी होती कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवरती, भगवंतांच्या इच्छेनुसारच ते नष्ट झाले असते. एक भूकंप झाला असता तरी सगळे मेले असते. धरती दुभंगली असती, सगळे आत गेले असते. अचानक वादळ आलं असतं तरी गेले असते. एवढं अर्जुनाला प्रचार करून भगवंतांनी आपली 45 ते 50 मिनिटं अर्जुनाला प्रचार करायला लावले. का? अर्जुनाला वाटलं की नाही नाही नाही, मी युद्ध करणार नाही. माझे बंधू, माझे बांधव, माझे गुरुजन, भीष्म पितामह सारखे माझे आदर्श व्यक्ती, या सगळ्यांना मारून राज्य प्राप्त करून तरी मला काय भेटणार आहे? मी युद्ध करणार नाही. आणि अर्जुनाला निमित्त बनवून भगवंतांनी ही गीता सांगितली. कुणासाठी? आपल्यासाठी. तसं सांगितलं जातं एक सिंपल उदाहरणाद्वारे. जसं कोणतीही वस्तू आपण खरेदी करतो, कोणती इलेक्ट्रिक वस्तू, मग ते टीव्ही असेल किंवा वॉशिंग मशीन असो, फ्रीज असो, त्याच्यावरती लिहिलेलं असतं किंवा त्याच्यावरती एक छोटं पुस्तक भेटतं, मॅन्युअल. त्या मॅन्युअलमध्ये लिहिलं असतं, लहान मुलांपासून दूर ठेवा, अग्नीपासून दूर ठेवा, पाण्यापासून दूर ठेवा, 240 वोल्टचं कनेक्शनच द्या. कनेक्शन फ्लक्च्युएट होत असेल तर एक काय करा, स्टॅबिलायझर लावा, ज्यामुळे फ्लक्च्युएशन होणार नाही. तर या सगळ्या गोष्टी त्यामध्ये दिलेल्या असतात, ज्यामुळे त्या वस्तूची किंवा त्या प्रोडक्टची जास्तीत जास्त वेळ, अधिक वेळ आपण कसा त्याचा वापर करू शकतो किंवा चांगल्या पद्धतीनं ते रिझल्ट कसा देऊ शकतो ते लिहिलेलं असतं. आणि त्याच पद्धतीनं ज्या व्यक्तीला किंवा ज्या जीवाला हे मनुष्य शरीर प्राप्त झालेलं आहे, त्या मनुष्याला हे मॅन्युअल म्हणजे काय? भगवद्गीता. फक्त भगवद्गीता आध्यात्मिक ग्रंथ आहे किंवा फक्त हात ठेवण्यासाठी आहे? मैं जो कहूंगा सच कहूंगा, सच के सिवा कुछ नहीं कहूंगा, याच्यासाठी नाही. ही मॅन्युअल आहे कशासाठी? ज्याला मनुष्य शरीर प्राप्त झालेलं आहे, ते मनुष्य शरीर मनुष्यानं कसं जगावं हे शिकवते भगवद्गीता. आणि मरावं कसं हे शिकवतं भागवतम. मनुष्याने जगावं कसं हे शिकवते भगवद्गीता, आणि मनुष्यानं मरावं कसं हे शिकवतं भागवत. तर ज्यावेळी स्वामी विवेकानंद शिकागोला गेलेले होते धर्मसभेसाठी, आणि शिकागोला गेल्यानंतर सुरुवातीलाच त्यांना काही विदेशी लोकांनी चर्चा करताना इंग्रजी भाषेमध्ये त्यांनी ऐकलं. म्हटलं, भारतातले लोक काय गरीब, यांचा अवतार बघा, कपडे बघा, भगवे चादरी गुंटाळून आलेले आहेत सगळ्या. तर त्यांची चर्चा चालू होती. तर त्यावेळी स्वामी विवेकानंद म्हणाले, तुमच्या देशामध्ये कपडे पाहून व्यक्तीची किंमत होते, पण आमच्या देशामध्ये फक्त कपडे आणि त्याचा सूटबूट बघून नाही, त्याच्या ज्ञानाद्वारे त्याची व्यक्तीची किंमत वाढते. आणि इंग्लिशमध्ये ऐकल्यानंतर पहिला तर ते घाबरले, म्हणजे साधूला इंग्लिश सुद्धा येते. म्हटलं, भारतातून आलेला साधू याला इंग्लिश सुद्धा येते. आणि ज्यावेळी ते स्टेजवरती पोहोचले धर्मसभेसाठी, सगळ्यात खाली म्हणजे सगळ्यात खाली एकदम एंडला भगवद्गीता ठेवलेली होती. आणि त्याच्यावरती मग वेगवेगळे धर्मग्रंथ ठेवलेले होते. का? त्यांना दाखवायचं होतं की भगवद्गीता एकदम खालच्या दर्जाची आहे किंवा भगवद्गीतेचं तितकी किंमत किंवा व्हॅल्यू नाही आहे. आणि त्याच वेळी स्वामी विवेकानंदांनी सांगितलं की आपण अगदी बरोबर कार्य केलेलं आहे. भगवद्गीता सगळ्यात खाली ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती सगळे ग्रंथ ठेवलेले आहेत. याचा अर्थ काय? भगवद्गीता सगळ्या धर्माचं फाउंडेशन आहे, आधार आहे, पाया. आणि तो पाया असल्यामुळे पायावरती वेगवेगळी बिल्डिंग मोठी तयार होऊ शकते. पायाच भगवद्गीता आहे.
आणि ते भगवद्गीता पाया असल्यामुळे आता बघा, येशू ख्रिस्त, आम्ही सकाळी देखील चर्चा करत होतो, येशू ख्रिस्ताने सांगितलं की मी भगवंतांचा पुत्र आहे. आय एम द सन ऑफ गॉड. मोहम्मद पैगंबर म्हणाले, आय एम द मेसेंजर ऑफ गॉड. मी भगवंतांचा संदेशवाहक आहे. पण कृष्ण छाती ठोकून सांगत आहेत की मी भगवंत आहे, मी भगवंत आहेत. कृष्ण छाती ठोकून सांगतायत मी भगवंत आहे. आणि तरी सुद्धा लोकांना वाटते कुठे आहेत भगवंत, दाखवा. सांगतायत भगवंत, मी भगवंत आहे. ज्यावेळी येशू ख्रिस्तांना किंवा येशू मसीहाला क्रॉसवर चढवण्यात आलं आणि 2-3 खेळ मारण्यात आले, ह्या हाताला एक, ह्या हाताला एक, पायाला एक, खेळ मारले. आणि त्यावेळी ते प्रार्थना करत होते, भगवंता, हे जे लोक कार्य करत आहेत यांना क्षमा करा. हे काय करत आहे त्याचं ज्ञान त्यांना नाहीये, कृपा करून यांना क्षमा करा. आता ते भगवंतांना माफी मागत आहेत किंवा भगवंतांना प्रार्थना करत आहेत की या जे बद्ध जीव आहेत, मला कष्ट देणारे, यांना काय करा, आपण क्षमा करा. आणि त्यांनाच लोकांनी भगवंत बनवलं आणि धर्म चालू झाले. हा धर्म चालू झाला कधी? येशू ख्रिस्त जन्माला आले 2024 वर्षापूर्वी. म्हणून आज 2024 चालू आहे. आता 2-3 दिवसानंतर 2025 चालू आहे. पण आपली जी सनातन संस्कृती आहे ती लाखो करोडो वर्षापासून आहे. आणि म्हणून श्रील प्रभुपाद म्हणायचे, आम्ही डार्विनचे वंशज नाही, आम्ही कुणाचे वंशज आहोत? ब्रह्माजीचे वंशज आहोत. ब्रह्माजींचे पहिले पुत्र मनु महाराज आणि त्यांची पत्नी शतरूपा, त्यांच्यापासून आपली उत्पत्ती झालेली आहे. आणि म्हणून मनु आणि शतरूपा, मनु महाराजांचं मनु, शतरूपाचं श, म्हणून आपण काय झालो? मनुष्य. आपण डार्विनचे माकडाचे उत्तराधिकारी नाही. प्रभुपाद म्हणायचे तर डार्विन माकडाचा वंशज असेल, पण आम्ही तर कुणाचे वंशज आहोत? ब्रह्माजींचे किंवा मनु महाराजांचे, शतरूपाचे. तर हे दिव्य ज्ञान जे प्राप्त होणार आहे हेच भगवद्गीता आणि भागवताद्वारे प्राप्त होणार आहे. आपण काय खावं, काय खाऊ नये, दान कसं द्यावं, काय दान देऊ नये, कुणाची भक्ती करावी, कुणाची भक्ती करू नये, कधी झोपावं, कधी उठावं, सगळं भगवद्गीतेत लिहिलेलं आहे. पण एवढंच आहे की आपण ते उघडून वाचणं आवश्यक आहे. आपण काय केलं? जशी आहे तशी ठेवलेली आहे. जशी आहे तशी. प्रोज आहे की जशी आहे तशीच आहे. भगवद्गीता आहे आमच्या घरी. कशी आहे? जशी आहे तशी. जशी आहे तशी ठेवलेली. तर कुणाला दान द्यावं, कुणाला दान देऊ नये. 17व्या अध्यायात भगवान सांगतात की उष्ण, तीक्ष्ण, लवण, राजसिक आहार, मसालेदार, असा खाल्ल्यानंतर नाकातून कानातून धूर निघाला पाहिजे असा. मसालेदार, उष्ण, तीक्ष्ण. मग जो तमोगुणी आहार, सत्वगुणी आहार, काय खावं, कधी झोपावं, कधी झोपू नये, सगळं डिटेलमध्ये वर्णन. आणि म्हणून याला मॅन्युअल म्हटलेलं आहे. भगवद्गीता काय आपल्या जीवनाची मॅन्युअल आहे. धर्मग्रंथ म्हणून वितरण करायचंच नाही. हे भगवद्गीता जीवनाचं मॅन्युअल आहे म्हणून द्या सगळ्यांना. आणि असा अनुभव आहे, तुम्ही जर कुणाच्या हातात दिली, सगळ्यात पहिला त्यांना हातात देणं. आणि जर त्यांना म्हणे तुमचे काय प्रश्न असतील, उघडा भगवद्गीता आणि वाचा. तुम्हीच कुठलेही उघडा आणि वाचा. त्याच्याच प्रश्नाचं उत्तर त्याला भेटेल तिथं. त्याला वाटेल अरे बापरे, माझ्यासाठी सांगितलं जातं. अगदी हुबेहूब हे फक्त माझ्यासाठी सांगितलं जात आहे. प्रभुपादांच्या कृपेमुळे आज ह्या भगवद्गीता 90 भाषेपेक्षा अधिक भाषेमध्ये भाषांतरित झालेली आहे. आणि 5.5 कोटी भगवद्गीतेचं वितरण झालेलं आहे. किती? 5.5 कोटी. गेल्या 2023च्या डिसेंबर महिन्यामध्ये मॅरेथॉन जेव्हा झालं तेव्हा फक्त भारतातील मंदिरातील, जगातील नाही, भारतातील मंदिरातील भक्तांनी किंवा अधिकाऱ्यांनी एकत्रित निर्णय घेतला की आम्ही 35 लाख भगवद्गीतेचं वितरण करू. गेल्या वर्षी झालं मॅरेथॉनमध्ये. आणि या वर्षीचं टार्गेट आहे 45 लाख. 45 लाखाचं टार्गेट आहे. त्याच्यातला 1% किती होतं? 45 लाखाचा 4,500. 4,500 तरी लातूरच्या भक्तांनी करावं, कमीत कमी 1% तरी. थोडं लेट होईल, जानेवारी होईल, फेब्रुवारीच्या आपल्या उत्सवापर्यंत होईल.
पण 1% तरी. किती श्रील प्रभुपादांची कृपा आहे बघा. तर मी सांगत होतो, ज्यावेळी येशू ख्रिस्ताला खिळे मारले किंवा तारेचा मुकुट त्यांना घातला, त्यावेळी ते भगवंतांना प्रार्थना करू लागले, भगवंता यांना क्षमा करा. पण त्या उलट ज्यावेळी भीष्म पितामहांना बाणाच्या शय्येवरती झोपलेले होते, पूर्ण शरीरात बाण, कुठंच अशी जागा राहिली नव्हती, फक्त डोकं सोडता संपूर्ण शरीरात बाण होते. आणि 56 दिवस त्या बाणाच्या शय्येवरती भीष्म पितामह पडलेले होते. किती? 56 दिवस. आणि त्या 56 दिवसामध्ये भीष्म पितामहांनी कोणालाही दोषी ठरवलं नाही. याच्यामुळे झालं, त्याच्यामुळे झालं, त्याने असं केलं किंवा अर्जुनाने मारलं नाही. तसेच पडून होते. फक्त अर्जुना सांगितलं मान खाली पडू नये म्हणून 2 बाण असे ठेवून दे माने खाली, म्हणजे मान खाली पडणार नाही. आणि त्यावेळी त्या ठिकाणी भगवंतांनी युधिष्ठिर महाराजांना आणलेलं. आता युधिष्ठिर महाराज संपूर्ण पृथ्वीचे चक्रवर्ती सम्राट झालेले होते. आणि त्या सम्राटांना आणलं. त्यांच्यासोबत पांडव, द्रौपदी, वेगवेगळे ऋषी, राजे सगळे कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवरती एकत्रित झाले. सगळ्यांना माहित होतं आता भगवंत गेलेत म्हणजे या ठिकाणी काहीतरी एक मोठी घटना घडणार आहे, मोठं कार्य या ठिकाणी होणार आहे. आणि ते भगवंत का गेलेले होते? कारण का भीष्म पितामहांना इच्छा मृत्यूचं वरदान होतं. त्यांच्या इच्छेनुसार मरणार होते. आणि त्यांची एकच इच्छा होती, भगवंतांनी माझ्या समोर सुंदर रूप दर्शन करावं आणि मी त्यांच्या सुंदर रूपाचं दर्शन करत मी शरीर सोडावं. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण से निकले. भगवंत साक्षात उभे आहेत आणि त्यांचं दर्शन घेत मी प्राण सोडावा ही त्यांची इच्छा होती. आणि युधिष्ठिर महाराजांसोबत ज्यावेळी भगवंत पोचले, भगवंतांनी सांगितलं, हे भीष्म पितामह, तुम्ही धर्माचं पालन कसं करावं किंवा धर्माच्या अधीन राहून राज्य कसं सांभाळावं, थोडं युधिष्ठिर महाराजांना मार्गदर्शन करा. तर त्यावेळी द्रौपदी हसू लागली. आणि भीष्म पितामहांना कळालं द्रौपदी का हसते. कारण ज्यावेळी द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं त्यावेळी भीष्म पितामह तिथंच होते आणि काहीही करू शकले नाही. आणि आता मात्र द्रौपदी हसल्यानंतर भीष्म पितामह बोलले, त्यावेळी मी जेव्हा दुर्योधन, धृतराष्ट्र, दुःशासन यांनी फेकलेल्या तुकड्यांवरती मी जगत होतो. आणि एकदा खाल्लेलं अन्न 40 दिवस त्याचा प्रभाव शरीरामध्ये असतो. किती? 40 दिवस. आपल्याला वाटतं आज खाल्लं, उद्या सकाळी पोट साफ झालं की संपलं. काही लोकांना वाटतं आज खा, काही खा, आज रविवार आहे, संडे हो या मंडे, दबा के खाओ अंडे, उद्या सकाळी आंघोळ करा, आम्ही श्रावण. हे सगळे भारतातच बघायला मिळतात असे वेगवेगळे प्रकार. सोमवारी आम्ही खात नाही, घरात खात नाही, बाहेर खातो, श्रावणात खात नाही, गुरुवारी चालत नाही. हे सगळे आपल्याकडेच हे सगळे प्रकार चालतात, वेगवेगळे शाकाहारी वन जीव आहेत. सोमवारी चालत नाही, मंगळवारी चालते, घरात आम्ही खात नाही, बाहेर चालते. श्रावणात त्या कोंबड्या सुद्धा विचार कर, कोंबड्या आनंदाने फिरत होत्या. तर म्हटलं अरे अशा कशा काय फिरत्या? म्हटलं श्रावण आहे, आम्हाला तर कुणी खाणार नाही श्रावण असल्यामुळे. तर अशी पद्धत आहे. तर त्यावेळी भीष्म पितामहाने सांगितलं की 40 दिवस त्या अन्नाचा प्रभाव आपल्या शरीरामध्ये असतो. आणि जे रक्त तयार झालं माझ्या शरीरामध्ये, भीष्म पितामह सांगतायत की धृतराष्ट्र आणि दुर्योधनाने फेकलेल्या तुकड्यामुळे किंवा त्यांचं अन्न खाल्ल्यामुळे जे शरीरात माझ्या शक्ती होती, रक्त होतं, ते रक्त आता पूर्णपणे अर्जुनाच्या बाणामुळे निघून गेलेलं आहे आणि मी पवित्र झालेलो आहे. पूर्ण निघून गेलं. तर शरीरातले जे त्यांचं खाल्लेलं जे होतं, त्यांचं मीठ जे म्हणतो आपण, कोणाचं तरी मीठ खाल्ले, ते पूर्णपणे आता नष्ट झाले. आणि आता त्यावेळी त्यांनी सांगितलं युधिष्ठिर महाराजांना, जर राज्य करते वेळी देश काल विभागवित, टाइम प्लेस अँड सर्कमस्टन्स ज्याला आपण म्हणतो, वेळ काळ आणि परिस्थितीनुसार कोणतंही कार्य करावं, हे कुणी शिकवलेलं आहे? भीष्म पितामहांनी युधिष्ठिर महाराजांना शिकवलं. वेळ काळ परिस्थिती म्हणून ना, टाइम प्लेस सर्कमस्टन्स, वेळ काळ परिस्थिती, हे भीष्म पितामहांनी दिलेलं ज्ञान आहे.
तर हे ज्ञान महाभारतापासून, महाभारताचा हा एक भाग म्हणजे श्रीमद भगवद्गीता. ज्या भगवद्गीतेमध्ये अर्जुनाने युद्ध करण्यासाठी जी मनाई केली, मी युद्ध करणार नाही, माझ्या बांधवांना, माझ्या भावांना, माझ्या गुरुजनांना मी मारणार नाही, आणि त्यांना मारून प्राप्त केलेलं राज्य मी भोगू शकणार नाही. आणि त्यासाठी भगवंतांनी त्यांना उपदेश दिला की हे अर्जुना, तू जर बुद्धिमान व्यक्तीसारखं बोलत तर आहेस, पण कार्य बुद्धिमान व्यक्तीसारखं नाही. अर्जुनाने किती बुद्धिमत्तेनं कारणं सांगितली. जर युद्धामध्ये सगळे मारले गेले तर त्यांच्या पत्नी विधवा होतील, अवांछित संतान उत्पन्न होईल आणि स्त्रिया दूषित होतील, कित्येक कारणं सांगितली. मग भगवंतांनी सांगितलं आपण शरीराला मारतोय, आत्म्याला नाही. आत्मा तर शाश्वत आहे आणि शरीर हे विनाश होणार आहे, आत्मा अविनाशी आहे. आणि मग कर्म, संन्यास योग, बुद्धी योग, आपला भक्ती योग, हे सगळे भगवंतांनी एक 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 सगळे 40-45 मिनिटं अर्जुनाला प्रचार करावा लागला. आणि इतकं सगळं झाल्यानंतर तेव्हा अर्जुन म्हणाला, भगवंता बस, यथेच्छसी तथा करू. आता माझे सगळे मोह नष्ट झालेला आहे आणि आता जसं तुम्ही सांगाल तसं मी तयार आहे कार्य करण्यासाठी. ही भगवद्गीता ऐकल्यामुळे. तर ह्या भगवद्गीता जी आपल्याला प्राप्त झाली, आपल्या संपूर्ण आध्यात्मिक जीवनाचा जो आधारस्तंभ आहे, आपल्या सनातन संस्कृतीचा धर्मग्रंथ आहे भगवद्गीता. तर एकदा श्रीमान गौरांग प्रभूंना, जे मुंबईमध्ये असतात गौरांग प्रभू, तर गौरांग प्रभू ग्रंथ वितरण, भगवद्गीतेचं वितरण करत होते लोकल ट्रेनमध्ये. तर त्यांना विचारलं, म्हटलं किती लागीत आहे? म्हटले 200 रुपयाला. म्हटले 200 रुपये? अर्जुनाला तर कृष्णाने फ्रीमध्ये सांगितली गीता. म्हणजे तुम्ही कशाला 200 रुपये घेताय? म्हटले गीता फ्रीच आहे, पण कुरुक्षेत्रहून मुंबईला आणण्याचं ट्रान्सपोर्टेशन चार्जेस 200 आहे. कारण का गीता कुठं सांगितलेली होती? कुरुक्षेत्रला. मग ट्रान्सपोर्ट चार्जेस लागणारच. लोक काही विचारतात, कमीत कमी त्या पुस्तकाचा जो खर्च आहे तो तरी द्यावा. गीता फ्रीच आहे, गीतेचे पैसे नाहीच आहेत. जे प्रिंटिंग कॉस्ट आहे, आणि प्रिंटिंग कॉस्ट वाढण्यामागचे एक कारण रशिया आणि युक्रेनचे युद्ध. कारण का पेपर तिथूनच येतोय, जो प्रिंटिंगचा जो पेपर येतो तो युक्रेन आणि रशियामधूनच येतो आपला. तिथं जे युद्धाचं वातावरण चालू आहे गेल्या 2 वर्षापासून, म्हणून गीतेचे रेट वाढवले. आम्ही वाढवले नाहीत रेट, हे पुस्तक कंपनी किंवा प्रिंटिंग प्रेसनीच वाढवलेले रेट आहेत. तर लोकांकडे भगवद्गीता फ्री द्या, आणि फ्री जरी दिली तरी ते आनंदाने त्याचा उपयोग करत नाही. जिथं पैसे दिले जातात तिथंच, वेअर मनी गोज देअर माइंड गोज असं म्हटलेलं. जिथं पैसे जातात तिथंच त्याची बुद्धी सुद्धा जाते. त्यामुळे फ्री दिलेलं ज्ञान सुद्धा कधी लोक इतका आनंदाने फ्री दिलं घेणार, फेकून देणार. ते बघा ना, कोणतेही पॅम्पलेट वगैरे द्या, बघणार, काही चुरगळणार, टाकून देणार, वाचणार तर नाही, काही फोल्ड करणार, खिशात ठेवणार. लोकांना वाटते की काही ज्ञानाची वगैरे काय आवश्यकता नाही. पण हेच ज्ञान जर लहानपणापासून शाळेमध्ये किंवा आपल्या घरामध्ये जर शिकवलं गेलं तर आपल्याला जो गीता वाचेल त्याला गीतेवरती हात ठेवायची कधीच पाळी येणार नाही. कळालं? जो गीता वाचेल त्याला कोर्टात जाऊन कधीच गीतेवरती हात ठेवायची आवश्यकताच पडणार नाही. म्हणून भगवद्गीता जो ग्रंथ जो आहे फक्त आध्यात्मिक ग्रंथ आहे असं नाही. सामाजिक, आर्थिक, राजनीतिक, जितकं ज्या मार्गातून पाहिजे ते सगळं ज्ञान देणारं भगवद्गीता आहे. आपण काय करतो, आपण आपल्या मुलांना वगैरे जसं मी सांगितलं, आपणच आपल्या धर्माचा, आपल्या संस्कृतीचा वारसा जपत नसल्यामुळे आपलाच धर्म नष्ट होत चाललेला आहे. जसं बघा, मी सुरुवातीला सांगितलं, जे ख्रिश्चन आहेत बायबल वाचतात, चर्च आहेत. जे मुस्लिम आहेत नमाज पडतात, त्यांच्याजवळ मदरसे आहेत. आपल्याजवळ ना गुरुकुल आहे ना आपल्याजवळ आध्यात्मिक ज्ञान आहे. आध्यात्मिक वारसा भारतभूमीजवळ इतका होता, ज्यावेळी नालंदा विश्वविद्यालय पेटवलं गेलं मोगलांद्वारे, नालंदा युनिव्हर्सिटी, 6 महिने पुस्तकं जळत होती. किती? 6 महिने.
म्हणजे किती पुस्तकं आणि किती आध्यात्मिक ज्ञान त्या ठिकाणी होतं विचारा. 6 महिने ती लायब्ररीची पुस्तकं जळतच होती. 6 महिने किती पुस्तकं होती असतील. मी कालच एक आर्टिकल वाचत होतो. ज्यावेळी हे जानवं जे ब्राह्मण वापरतात, जनेऊ जे ब्राह्मण वापरतात, ते ब्राह्मणत्व नष्ट करायसाठी ज्यावेळी मोगल सम्राट, जे मोगल आक्रमक ज्यावेळी भारतात आले, त्यावेळी त्यांनी सर्व ब्राह्मणांची हत्या करून त्यांचे जानवं गोळा करण्याचा प्रयत्न केला. दाखवायसाठी आम्ही किती लोकांना मारले. 200 किलो जानवं झाले. किती? 200 किलो जानवं. आता एक जानव्याचं वजन किती असेल? 10 ग्राम, 5 ग्राम. तर 200 किलो जानवी एकत्रित करणं म्हणजे किती ब्राह्मणांची हत्या झाली असेल. आपण कधीही या गोष्टीवरती, आध्यात्मिक जीवनावरती कधीच आपण विचार करत नाही. हा वारसा, आध्यात्मिक जीवनाचा वारसा आपल्याला इतका सोप्या पद्धतीनं प्राप्त झालेला नाही. त्यासाठी कित्येक संतांनी, साधूंनी आपलं पूर्ण जीवन प्रणाल लावलेलं आहे. त्यानंतर आध्यात्मिक आपण जे आज इथं आनंदाने बसून भगवद्गीतेवरचे ऐकतो किंवा भगवद्गीता आपण वितरण करतो, दुबई किंवा मिडल ईस्ट कंट्रीजमध्ये आपल्याला परवानगी नाही. असे भगवे वस्त्र सुद्धा आपण घालू शकत नाही. तरी सुद्धा साधू संन्यासी जे आहेत, वस्त्र बदलून कर्मी कपडे घालून जातात त्या ठिकाणी प्रचार करण्यासाठी. रशिया आणि चायना दोन्ही देशांच्या मध्ये एक देश आहे, मंगोलिया. रशिया आणि चायनाच्या मध्ये. त्या ठिकाणी आज जर पाहिलं नोव्हेंबर डिसेंबरमध्ये -22 डिग्री आहे. -22. आता जे आहे किती 27 दाखवत आहे. 27 टेम्परेचर आहे. 20-25 टेम्परेचर असू शकेल. रात्री थोडं थंड होते 10-15 पर्यंत. 0 डिग्रीला बर्फ तयार होतो फ्रीजमध्ये. तर -22 म्हणजे किती बर्फाळ प्रदेशामध्ये जाऊन ग्रंथ वितरण चालू आहे. तितकं तर आपल्याला कष्ट दिलंय की नाही. -22 मध्ये सुद्धा मंगोलिया देशामध्ये सगळ्या भक्तांनी जाऊन, आणि विशेष जे परमपूज्य भक्ती वैभव महाराज मंगोलियामध्ये 100 भक्त तयार केले त्याने तिथं भगवद्गीता वितरण करून. आणि मंगोलियन भाषेमध्ये भगवद्गीतेचं वितरण त्या ठिकाणी झालेलं आहे. तर हा जो आध्यात्मिक वारसा, प्रभुपादांना विचारलं, स्वामीजी तुम्ही लंडनला कशासाठी आलात? त्या भिकारी भारत देशातून काय मागायसाठी आलात? कारण का जोही व्यक्ती जायचा अमेरिका, युरोप, लंडनला, काहीतरी द्या म्हणूनच जायचं. पैसे द्या, दागिने द्या, लोन द्या, काहीतरी द्या. म्हटलं त्या भिकारी भारतातून कशाला आलात? त्यावेळी स्वामीजी म्हटले, मी मागण्यासाठी नाही, मी देण्यासाठी आलेलो. तुमचे ब्रिटिश ज्यावेळी भारतावरती त्यांनी 150 वर्ष राज्य केलं, आणि त्या राज्यकर्तेवेळी संपूर्ण भारताचा जो धरोहर होती त्याच्यामध्ये हिरे, माणिक, पाचू, रत्न, सगळे वेगवेगळे आपली खनिज, मसाले सगळे तुम्ही चोरी करून घेऊन गेले. पण जो खरोखर आध्यात्मिक वारसा होता, आध्यात्मिक ज्ञान तुम्ही भारतातच ठेवलं. आणि ते आध्यात्मिक ज्ञान देण्यासाठी, त्याची होम डिलिव्हरी देण्यासाठी मी आलेलो आहे. आणि प्रभुपाद म्हणजे त्याची होम डिलिव्हरी द्यायसाठी आलेलं आहे. घरपोच सेवा, भगवद्गीता द्यायसाठी आलेलं आहे. आणखी एकदा प्रभुपादांनी विचारलं, प्रभुपाद अमेरिकेला कशाला चाललाय? प्रभुपाद म्हणजे मी अमेरिकेला चाललो नाही, श्रीमद भागवत अमेरिकेला चाललंय, मी भागवत सोबत चाललो. भागवतम अमेरिकेला चाललेलं आहे आणि मी भागवतम सोबत चाललेलं. तर अशी ही भगवद्गीता जी 90 पेक्षा अधिक भाषेमध्ये भाषांतरित होऊन संपूर्ण जगभर याचं वितरण चाललेलं आहे. आणि आपलं सौभाग्य आहे, श्रील प्रभुपादांच्या कृपेनं ही भगवद्गीता आपल्या सरळ शुद्ध मराठी भाषेमध्ये. लोकांना अरे प्रभूजी संस्कृत आहे, हो महाराज कळत नाही. संस्कृतमध्ये आहे नाही, संस्कृत श्लोक आहेत जे भगवंतांनी सांगितलेले. प्रत्येक श्लोक हा संस्कृत आहे, पण त्याची फोड सुद्धा केलेला आहे, शब्दशः शब्दार्थ दिलेला आहे. मत चित्ता म्हणजे काय? माझ्यामध्ये चित्त परायण झालेला, त्याचा शब्दार्थ, त्याच्यानंतर त्याचा अनुवाद, त्याच्यानंतर त्याचं तात्पर्य, काय भगवंत म्हणत आहेत, सगळं पूर्ण दिलेलं आहे.
काही लोकांना वाटते की आपल्या घरी जर भगवद्गीता घेऊन गेली, अर्जुन तर युद्ध करायसाठी तयार आहेत, घरामध्ये भांडणं होतात, नको नको नको. काही लोकांना नाही 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 भगवद्गीता नको, घरात भांडणं. घरातील भांडणं बंद होतील जर भगवद्गीता आणली तर. घरात भांडणं होणार नाहीत, घरातली भांडणं बंद होतील. कारण ही संजय जो धृतराष्ट्राला मार्गदर्शन करत आहे बसून, तो संजय भगवद्गीतेच्या शेवटच्या श्लोकात वर्णन करतोय. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धर तत्र श्री विजयो भूतीर ध्रुवा नीतीर मतीर मम. ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आहेत त्या ठिकाणी यश, सौभाग्य, लक्ष्मी, विजय सगळं काही आहे. आणि भगवद्गीता भगवंतांचं वाङ्मय स्वरूप आहे. घरी भगवद्गीता आणणं म्हणजे घरी भगवंतांना आणणं. भगवंतांची वाणी आहे. जसं भगवंतांचं चरणामृत म्हटलं जातं गंगेला. गंगा भगवंतांच्या नखाला किंवा चरणाला स्पर्श झाली म्हणून ती पृथ्वीवरती आली. विरजा ज्यावेळी वामनदेव त्रिविक्रम झाले आणि एक पाऊल जेव्हा लागलं नदीला, ती विरजा पृथ्वीवरती आली गंगेच्या स्वरूपामध्ये. आता ही तर भगवंतांची वाणी आहे. भगवंतांच्या मुखातून निघालेली भगवंतांची दिव्य वाणी म्हणजे भगवद्गीता आहे. आणि भगवद्गीता फक्त भक्तांसाठीच आहे किंवा हिंदूंसाठीच आहे किंवा मोठ्या लोकांसाठी नाही, सगळ्या वर्गातील सगळ्या लोकांसाठी, लहान असो मोठा असो प्रत्येक जणांसाठी. अभ्यासामध्ये कॉन्सन्ट्रेशन भेटत नाही, भगवद्गीता वाचा, त्याच्यात उत्तर भेटेल, मार्गदर्शन भेटेल. जितकं आपल्याला जे ज्ञान हे मनुष्य शरीरामध्ये जगण्यासाठी आवश्यक आहे ते संपूर्ण ज्ञान भगवंतांनी भगवद्गीतेच्या माध्यमानं आपल्याला दिलेलं आहे. आणि भगवंत सांगतात मासाणाम मार्गशीर्षो अहम. महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिना मी आहे. आणि म्हणून मार्गशीर्ष महिन्यामध्ये भगवद्गीतेचं वितरण, भगवद्गीतेचं दान, भगवद्गीता घेणं हे अधिक पुण्यवान म्हटलेलं आहे. अगदी पुण्य कार्य. तर ज्यावेळी आपण ऐकतो माननीय पंतप्रधान देखील ज्यावेळी जपानला गेले, तर जपानला जातेवेळी ते भगवद्गीता घेऊन गेले आणि त्याने अभिमानानं सांगितलं, मी आज या जपानच्या राष्ट्रपतींना भेटण्यासाठी आलेलो आहे आणि मी आणलेली आहे भगवद्गीता. हे गिफ्ट देण्यासाठी, उपहार देण्यासाठी आणलेलं आहे. कारण मला वाटतंय की भारतामध्ये याच्यापेक्षा मोठं गिफ्ट किंवा मोठा उपहार कोणता नाही. आणि त्यांनी गीता उपहार दिली. तर ही भगवद्गीता आपल्याला श्रील प्रभुपादांच्या कृपेमुळे आपल्याला आपल्या भाषेमध्ये प्राप्त झालेली. तर विनंती आहे, आज शेवटचा दिवस आहे मार्गशीर्ष महिन्याचा, उद्या वेळ अमावस्या आहे, तर परवा दिवशीपासून मग नवीन महिना चालू होईल. तर शेवटचा दिवस आहे. ज्यांच्याजवळ गीता नाही आहे, आज आपण सर्वांनी भगवद्गीता घ्या. ज्यांच्याजवळ आहे तेही घेऊ शकतो. आता लग्नाचं सीझन चालू होईलच, हळूहळू झालेलंच आहे. लग्न सराई, वास्तुशांती, वेगवेगळे कार्यक्रम, तिथं उपहार देण्यासाठी, गिफ्ट देण्यासाठी, दान देण्यासाठी. याच्यासारखं कोणतं दान नाही. तुलादान, तुलादान देखील आहे, एक आहे तुलादान. आपल्या शरीराच्या वजना इतक्या भगवद्गीता दान. शास्त्र ज्ञान म्हटलं जातं त्याला. काय? शास्त्राचं दान. शास्त्रदान महादान. आपण एखाद्या व्यक्तीला जोपर्यंत त्याला ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत त्याला कुणाची किंमत कळत नाही. एखादा व्यक्ती रस्त्यावरून चाललाय तर अरे, जेव्हा जसं गोव्यामध्ये एक स्कूटरवाल्यानं मोठ्या गाडीला ठोकलं. एक चांगली आलिशान 4 व्हीलर गाडी होती, मर्सिडीज वगैरे, तर त्याला टच झाली. तो मुलगा उतरला, तावातावानी ओरडू लागला. म्हटलं काय कळते की नाही तुम्हाला, म्हातारे झाले, बुद्धिभ्रष्ट झाले का, इतकी महागडी गाडी आणून ठोकले, स्कूटरची इज्जत आहे का किती. हे स्कूटर 10,000ची पण नाही, माझी गाडी कोटीवधीची गाडी आहे. तुम्हाला माहित नाही मी कोण आहे, मी आमदारांचा खासदारांचा मुलगा. असं पूर्ण मोठं मोठं भाषण झाडू लागला.
म्हणजे तुम्हाला माहित नाही मी कोण आहे. मोठं मोठं भाषण झाडल्यानंतर तो व्यक्ती शांतीनं म्हणाला, म्हटले तुम्ही आमदारांचे पुत्र असाल, मी या गोव्याचा मुख्यमंत्री आहे. मनोहर पर्रीकर होते 2 व्हीलर गाडीवर. मनोहर पर्रीकर 2 व्हीलरवर स्कूटरवर चाललेले होते. म्हणजे तुम्ही आमदाराचे मुलगा आहे, मान्य आम्ही या गोव्याचं चुकून मुख्यमंत्री आहे. तर जोपर्यंत व्यक्तीची किंमत आपल्याला माहित नाही, तो व्यक्ती कोण आहे, त्या व्यक्तीबद्दल ज्ञान नाही, तोपर्यंत त्याची किंमत कोणालाच कळत नाही. त्याच पद्धतीनं फक्त आपण भगवद्गीतेविषयी ऐकलं, जाणलंय, फक्त भगवद्गीता आहे, पण जोपर्यंत आपण वाचणार नाही तोपर्यंत भगवद्गीतेचं महत्त्व आपल्याला कळणार नाही. एकदा रावणाला विचारलं, हे रावणा, तुझ्याजवळ इतक्या शक्ती होत्या, कोणतंही रूप तू बदलू शकत होता, मग तू रामाचं रूप घेऊनच सीतेचं अपहरण का नाही केलं? एवढं साधूचं रूप धारण करून भिक्षां देही भवती भिक्षां देही, भिक्षा मागण्यासाठी जाऊन सीतेचं अपहरण करण्याची एवढी काय वेळ आली? जर तुला तिचा भोगच करायचा होता तर रामाचं शरीरामध्ये केला असता भोग तिच्यावर. तर रावणाने सांगितलं, तेही मी प्रयत्न केला, पण जेव्हा रामाचं रूप धारण केलं, मनामधली माझी वाईट इच्छा नष्ट झालेली होती आणि तेव्हा मी सीतेचं अपहरण करू शकलो नाही. म्हणून फक्त बघा, एक रूप धारण केलं भगवंतांचं तर इतकी शुद्धता आहे, तर ती भगवंतांनी सांगितलेल्या वाणीचं जर आपण पालन केलं तर आपण किती शुद्ध होणार नाही. आणि म्हणून प्रत्येकाला विनंती आहे, ज्यांनी ज्यांनी गीता घेतलेली नाही आहे त्यांनी घ्या, ज्यांच्याजवळ आहे त्यांनीही घ्या उपहार देण्यासाठी. जर कोणी तुलादान करण्याचा इच्छुक असेल, आपलं जीवन माहित नाही किती दिवस आहे, वर्ष तर संपलं, पण आपले 1 वर्ष किती आहेत माहित नाही आपल्याला. 2024 तर संपलं 2 दिवसात, पण आपण कधी संपणार आहे माहित नाही. तर जीवन संपण्या अगोदर एकदा आपल्या वजनाच्या गीता आपण दान देऊ शकतो. आणि मग त्या गीता गोरगरिबांना, शालेय विद्यार्थ्यांना, जेलमध्ये कारागृहातील जे कैदी आहेत त्यांना आपण वितरण करतो. तर ज्यांनाही तुलादान करायचं आहे, आपण आज तुलादान करा. मार्गशीर्ष महिन्याचा आज शेवटचा दिवस आहे, उद्या अमावस्या आहे आणि मग लगेच महिना बदलेल. तर ज्यांना ज्यांना गीतेसाठी, आपण मंदिरातील भक्त आहेत, सगळे कमिटीचे सदस्य आहेत, धर्मराज प्रभू आहेत, आपण त्यांना संपर्क करा. घरी भगवद्गीतेचा कार्यक्रम, गीता पारायण किंवा गीता वितरणासाठी आपण भक्तांना आमंत्रित करा. दर रविवारी सकाळी नगर संकीर्तन पण असतं, त्या नगर संकीर्तनच्या माध्यमाने गीतेचं वितरण आपण करण्यासाठी सहभागी व्हा. जर आपण गीतेचं वितरण केलं तर म्हणजे काय, धर्माचं रक्षण करण्यासाठी आपण मैदानात उतरलेले आहोत. सगळ्यात महत्वाचं, आपल्याला जर वाटत असेल आपला सनातन धर्म, सनातन संस्कृती जर वाचवायची असेल तर प्रत्येक घर गीता, प्रत्येक घरामध्ये भगवद्गीता असणं आवश्यक आहे. आपल्या धर्माचा मूळ आधार भगवद्गीता हा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ असणं आवश्यक आहे. काही दिवसापूर्वी एका पेपरमध्ये आर्टिकल होतं, एक मुलगी आणि एक वडील यांचा संवाद त्याच्यामध्ये दिलेला होता, जे आजकाल चाललेलं आहे लव जिहाद वगैरे, त्याचंच प्रकरण होतं. तर ती मुलगीला विचारलं वडिलांनी, तू का असं केलं? मी तुला 20-25 वर्ष शिकवलं, मोठं केलं आणि सगळं करून सुद्धा तू असा धोका दिला आणि असं धार्मिक लोकांशी जाऊन तू विवाह केला का? तर म्हटले, ती मुलीचा बघा फार महत्वाचे शब्द आहेत. ती मुलगी आपले अनुभव सांगत होती, बाबा मी तुमच्यासोबत 22-25 वर्ष राहिले, पण तुम्ही मला कधीही आपल्या धर्माविषयी, आपल्या संस्कृतीविषयी कधीच सांगितलं नाही. मी त्या मुलासोबत 2 वर्ष राहिले, त्यांनी मला आपल्या धर्माविषयी, आपल्या भाषेविषयी, आपले सर्व दैनंदिन कार्य, नीती, नियम सगळे त्यांनी मला शिकवले, म्हणून मी त्याचा स्वीकार केला. कदाचित तुम्ही जर मला धर्माविषयी सांगितलं असतं तर मी तेही स्वीकार केलं असतं. आपण सांगत नाही, मी तेच सांगत, जर आपण सुशिक्षित तर आहेच, आपलं कर्तव्य आहे माता पित्यांचं की मुलांना आपल्या सुशिक्षित करणं, पण त्या सुशिक्षित बरोबर सुसंस्कृत करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. आणि जर सुसंस्कृत जर आपण मुलांना बनवलं नाही तर मग संस्कारच नाहीत, तर मग आपण काय त्यांच्याकडून अपेक्षा करणार आहे? फॅमिली दॅट प्रेज टुगेदर स्टेज टुगेदर म्हटलेलं आहे. जे कुटुंब
एकत्रित राहून भगवंतांची प्रार्थना करतं ते कुटुंब एकत्रित राहू शकतं. मग एकत्रित राहणार कसं? प्रार्थना नाही, अध्यात्म नाही, धार्मिक वारसा नाही, आध्यात्मिक कोणते उत्सव नाहीत, कोणते सण एकत्र साजरे करणं नाही, मग कसं होणार? बाबा आज मोठमोठे घरं बंगले रिकामी पडलेले आहेत, कोणी राहत नाही. कित्येक जण म्हणतात रोजी घर विकायचं आहे. तर का हो? कोणीच नाही राहणार घरात. मुलगा मुंबईला आहे, मुलगी गेली लग्न करून, कोण राहणार घरात? विकून एक छोटंसं कुठंतरी एक रूम बघतो, राहतो. मोठमोठी बंगले विकायसाठी लोक तयार आहेत. कारण का कुटुंबात एकत्रीकरणच नाही आहे किंवा कौटुंबाचं जीवन कौटुंबिकताच राहिलेली नाही, कारण संस्कार नसल्यामुळे. एक मुलगा ज्यानं आपल्या आईला वृद्धाश्रमामध्ये सोडून दिला, आजकाल फॅशन चाललंय वृद्धाश्रम, म्हातारे झाले की वृद्धाश्रमात सोडून द्या. कोण या म्हाताऱ्यांची काळजी घेणार आहे? मुलगा मुलगी दोघंही हाय फाय एकदम एज्युकेटेड स्टँडर्ड, म्हाताऱ्यांना घरात नको वाटतं. आणि त्या मुलग्याने आपल्या आईला वृद्धाश्रमात सोडलं आणि आईला सांगितलं मी लवकरच येऊन त्याला भेटेल. कित्येक वेळा आई बिचारी फोन करत होती, मी बिझी आहे, मी येत नाही, मी नेक्स्ट टाइम बघू, व्यस्त आहे, कामात आहे, बाहेर गावी आहे, कारण सांगायचं. सरते शेवटी त्या वृद्धाश्रमाच्या जे संचालक आहेत, जे व्यवस्थापक, त्यांनी फोन केला मुलग्याला आणि सांगितलं तर आई फारच आजारी आहे आणि जास्त किती दिवस राहील माहित नाही, एकदा तरी तुम्ही येऊन भेटून जा. आणि त्यावेळी तो मुलगा आईला भेटण्यासाठी आला. ध्यानपूर्वक ऐका. आणि तो भेटायला आल्यानंतर आईनं सांगितलं, आईनं विचारलं त्याला, म्हटलं माझी एक इच्छा आहे. तर मुलगा घाबरला, तर आई घरी येणार की काय? आई आता घरी येतो म्हणते की काय, ती इच्छा आहे की? तर म्हटलं तू घाबरू नको, मी घरी येणार नाही, फक्त या वृद्धाश्रमातले जे पंखे आहेत ते खराब झालेले आहेत, पंखे तेवढे नवीन किंवा रिपेरी कर किंवा नवीन लावून दे. तर त्या मुलग्याच्या चेहऱ्यावरची जी चेहरा जसा झाला, शेवटी आई होती ओळखली आणि आईनं विचारलं, म्हटलं काय विचार करतोय? मी तर आता मरणार, पंखे कोणासाठी? म्हटलं मला तुझी चिंता आहे, कारण का जेव्हा तुझी मुलं तुला इथं आणून सोडतील त्यावेळी तुझ्यासाठी पंखे नसतील, म्हणून आत्ताच पंख्याची व्यवस्था करून ठेव. तरी परिस्थिती आजच्या जगाची, कारण यामध्ये आपल्या मुलांना आपण संस्कार देत नाही. आणि जर संस्कार द्यायचा असेल तर भगवद्गीता हा त्यांच्यासाठी एकमात्र संस्कार आहे आध्यात्मिक जीवनातला. तर पुन्हा एकदा सर्वांना विनंती की हे जे घटित घटनात हा इतिहास आहे, दंतकथा, काल्पनिक मी सांगितल्या नाही, जे 2-3 घटना सांगितल्या, या वास्तविक झालेल्या घटना. धन कमवणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. पैशाशिवाय आपण जीवन जगू शकत नाही. पैसे कमवणं आवश्यक आहे, पण पैसे कमवा, एवढे कमवा की मुलांनी तुम्ही आजारी पडल्यानंतर डॉक्टरकडे घेऊन जायला पाहिजे, वकिलाजवळ नाही. कळलं? आपण आजारी पडल्यानंतर मुलांनी डॉक्टरांना बोलवणं आवश्यक आहे, वकिलाला नाही शिक्के घेण्यासाठी, नावावर प्रॉपर्टी करून घेण्यासाठी. तर आध्यात्मिक वारसा अजुश्र प्रभुपादांनी प्रत्येक गावोगावी शहरोशहरी जो पोचवलेला आहे, आणि आपलं ग्रंथ हेच आपला आधार आहे. बुक्स आर द बेसिस. आणि या ग्रंथांच्या आधारावरतीच आपण संपूर्ण जगभर आपण मायेशी युद्ध करत आहोत. तर भक्तांनी किंवा एक मनुष्य शरीर ज्यानं प्राप्त केलेलं आहे, त्या मनुष्य शरीर प्राप्त झालेल्या व्यक्तीनं कसं या जीवनामध्ये जगावं हे शिकवणारी आहे भगवद्गीता. एक मनुष्याचं मॅन्युअल म्हणजे भगवद्गीता. तर आपलं सौभाग्य आहे आणि आपलं विशेष धन्यवाद, आपण इतक्या मोठ्या संख्येनं आज इस्कॉन लातूर जगन्नाथ धाम, जगन्नाथ धाम ना, जगन्नाथ धामामध्ये आपण सर्वजण एकत्रित झालेलो आहोत या रविवारच्या कार्यक्रमासाठी. आणि मला कमिटीचे सदस्य प्रभूजी सांगत होते की 1000 भगवद्गीतेचं वितरण ऑलरेडी झालेलं आहे. हरी बोल. तर 4500 होण्यामध्ये अजून किती राहिलेले आहेत? 3.5. आणि सर्वांनी उत्साहाने जोमाने वा प्राणेर अर्थैर धिया वाचा श्रेयम आचरणम सदा.
कुणाजवळ वेळ आहे ते ग्रंथ वितरणासाठी जाऊ शकतात. ज्यांच्याजवळ वेळ नाही, धन आहे, ते धनाने मदत करू शकतात. प्रभूजी, माझ्याकडून 108 गीता स्पॉन्सर, माझ्याकडून 11 गीता, माझ्याकडून 21 गीता स्पॉन्सरशिप करू शकतो. कोणी नाही तर भक्तांना आमंत्रित करून त्यांना आपण आयोजन करून देऊ शकतो कार्यक्रमामध्ये. गेल्या थोड्या दिवसापूर्वी एका भक्तांची वास्तुशांती होती. त्याने आम्हाला बोलवलं, म्हणले प्रभूजी कार्यक्रमला या. आम्ही म्हटलं काय देणार आम्हाला? ते म्हटलं किती दक्षिणा पाहिजे? आम्ही दक्षिणा नाही पाहिजे. म्हटलं जेही तुमच्या वास्तुशांतीला येतील त्यांना मंदिरातर्फे एक एक भगवद्गीता आम्ही देऊ, त्याची लक्ष्मी तुम्ही द्या, आम्हाला दक्षिणा नको. जेही कार्यक्रमाला वास्तुशांतीला तुमचे पाहुणे येतील प्रत्येकाला आम्ही बाहेर एक 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 गीता रिटर्न गिफ्ट लग्नामध्ये देऊ शकतो, रिटर्न गिफ्ट. तसं जर आपण असतील तरी आपण मदत करू शकतो. बचत गट, महिला मंडळ, भरपूर कार्यक्रम चाललेले असतात. हळदी कुंकूचे कार्यक्रम आता चालू होतील संक्रांतीमध्ये. कोणी वाटी, कोणी बाऊल देण्यापेक्षा सगळ्यांना एक एक भगवद्गीता द्या, त्यांचाही जीवनाचा उद्धार होऊन जाईल. आणि अशा पद्धतीनं आपल्याला लवकरात लवकर या भगवद्गीता मॅरेथॉनचा, भगवद्गीतेचा आशीर्वाद तर प्राप्त होईल आणि त्याचबरोबर मग श्रील प्रभुपादांचा देखील आशीर्वाद प्राप्त होईल. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ग्रंथराज श्रीमद् भगवद गीता की